जय श्रीराम, जय भीम. मी असं म्हटलं तुम्हाला कसं वाटणार तुम्हाला? तुम्ही काय म्हणणार? ए भयार तोंडे, तू जय भीम वाला आहे की जय हिंदू आहे रे? खरं खरं सांग, तुझी जात कोणची? असे म्हणणार ना तुम्ही. बरोबर नाही काय? एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊन राहिला सोशल मीडियावर. तो व्हिडिओ हा आहे बघा. जय श्रीराम, जय भीम, जय श्रीराम, जय भीम. बघितला हा व्हिडिओ? हम सब तिथं एक बौद्ध भिक्षू आहे, बौद्ध भिक्षू. तो जय श्रीराम जय भीम म्हणून राहिला. आणि ही जी सभा आहे RSS ची सभा आहे. व्हिडिओ तो बौद्ध भिक्षू काय म्हणतो? जय श्रीराम जय भीम. काय म्हणणार तुम्ही? याला असं तुळवलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? आपल्या धम्माचा काय आहे? एक प्रतिबिंब आहे भिक्षू. आणि भिक्षू अशा पद्धतीने वागत असेल, अशा पद्धतीने करत असेल तर ह्या बौद्ध धर्माला कलंक आहे अशी भिक्षू. काय वाटत नाही का तुम्हाला? माझं मत एकच आहे. हा व्हिडिओ जुना आहे पण मी आता व्हिडिओ बनवून राहिलो. कारण एकच आहे की हा सोशल मीडिया एवढा व्हिडिओ व्हायरल आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि हा जो बौद्ध भिक्षू आहे ह्या RSS ची सभामध्ये हा गेला होता आणि तिथे त्याने मनोगत त्याचं सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्याने नारे कोणचे केले हे तुम्हाला दिसलेच. आणि जय भीम नमो बुद्धाय म्हणतो, जय भीम म्हणतो. मग विचार करा, हे समाजकंटक खरंच बौद्ध मनाच्या लायकीचे आहेत का? मी काय सांगत आहे तुम्हाला, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध दिला पण काही जे बनलेले भिक्षू असतात, पाखंडी भिक्षू असतात, हे काय करतात? RSSच्या लोकांशी संग राहून स्वतः फक्त काय म्हणत असतात? आम्ही भिक्षू आहोत. फक्त लोक ते RSSच्या याच्यावरून राहत असतात आणि म्हणतात की आम्ही भिक्षू आहोत, आम्ही बुद्धाचे लोक आहोत. आणि हे लोक बनावट भिक्षू असतात, हे लक्षात ठेवा. ह्या कारणामुळं कितीतरी भिक्षू लोकांचं नाव काय होतं? बदनाम होतं. व्हिडिओ करण्याचा दृष्टिकोन हाच आहे की हा जो व्हिडिओ आहे सोशल मीडियावर आताही व्हायरल होऊन राहिलेला, 2026 मध्ये व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे. तरी लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहे की ह्या जो भिक्षू आहे हा जय भीम नम बुद्धाय आणि जय श्रीरामचे नारे देऊन राहिलेला आहे. तर मग हा खरंच कोण्या धर्माचा आहे? कोण्या धर्माचा वाली आहे? हा खरंच भिक्षू आहे की RSSचा कोणी साठे आहे? असे लोकांच्या मनामध्ये आले असेल. माझं एकच म्हणणं आहे की हा सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल करण्याचं कारण काय आहे हे मला ठाऊक नाही. पण हा व्हिडिओ एवढा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि लोक रंगारंगाचे लोक कमेंट करून राहिलेले ह्या व्हिडिओवर. लोक म्हणते की याला मारा भिक्षूला, लोक म्हणते हा बनावट भिक्षू आहे, हा तर बौद्ध धर्माला कलंक आहे. हाच व्हिडिओ एखाद्या मातंग समाजातील लोकांना बनवला असता तर लोकांनी किती ट्रोल केले असते, बौद्ध लोकांनी किती ट्रोल केले असते. असे लोक काही बोलून राहिले, कमेंट करून राहिले. मग तुम्ही विचार करा, आपल्या बुद्धाचा स्थान आपण भिक्षूंना दिलं, आपण बुद्धाचं रूप भिक्षूंच्या रूपामध्ये पाहतो आणि हेच असेच काही बनावट भिक्षू आपल्या धम्माला लालचा लावण्याचा कारस्थान करत असाल, असे कार्य करत असाल तर हे भिक्षू बनण्याच्या लायकीचे आहे का? नाही. माझं एकच म्हणणं आहे, अशा भिक्षूचं चीवर उतरलं पाहिजे, हे माझं मत आहे. कारण असे समाजकंटक लोक आपल्या बौद्ध धर्मामध्ये आहे आणि अशा लोकांनी अशा पद्धतीची कार्य करत असाल, RSSच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणत असं जय श्रीराम जय भीम नम बुद्धाय, एक रहोगे तो सेफ रहोगे. मग मला हे सांगा, सगळेजण एक आहे तर ते बौद्ध गया हे बामणाच्या हाती का आहे? भिक्षू लोकांच्या का हाती का नाही आली ते सांगा मला. तुम्ही म्हणता ना एक रहोगे तो सेफ रहोगे, सगळेजण एक आहे, सगळे हिंदू आहे. मग मला हे म्हणायचं आहे, मग जे बुद्ध गया आहे हे बामणाच्या हाती का आहे? बुद्धांच्या लोकांच्या हाती का नाही आहे? बरोबर नाही काय? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की कमेंटवर द्या. हा जो भिक्षू आहे हा सोशल मीडियावर एवढा प्रचंड व्हिडिओ व्हायरल आहे, लोक कमेंट करू राहिले. मलाच वाईट वाटलं हे बघून. मी कमेंट लोकांची वाचल्या
तर ह्या कमेंटमध्ये किती लोक म्हणत होते की ह्या ठिकाणी एखादा माता समाजातील लोक राहिला असता तर किती बौद्ध लोकांनी शिव्या दिल्या असत्या. म्हणजे स्वतःला ठेवा झाकून दुसऱ्याचा पाव वाकून अशा पद्धतीचे कमेंट करून राहिले लोक. मग विचार करा, आपण दुसऱ्याला दोष दिल्यापेक्षा आपल्या समाजामध्ये कितीतरी लोक हरामखोर लोक आहे की ते आपल्या समाजाला खाऊन राहिलेले आहे, किड्यामानी खाऊन राहिलेले आहे. आपला बौद्ध धर्म हा एक धर्म नसून एक धम्म आहे, बुद्धाने दिलेला एक धम्म आहे. आणि काही संघाचे लोक हे अशा पद्धतीचे वागत असल तर आपला बौद्ध धर्म हा खरंच एकनिष्ठ राहणार का? आपला बौद्ध धर्म हा खरंच प्रगती करेल का? नाही. असेच आरक्षाचे लाय चाटण गु खाणारे लोक असन असे भिक्षू लोक खरंच हे भिक्षू बनायच्या लायकीचे असेल का? नाही ना. तर माझं मत एकच आहे, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला की ह्या भिक्षूने जे कार्य केलं याला कुठली सजा दिली पाहिजे. आणि हा प्रचंड व्हिडिओ व्हायरल आहे. हा व्हिडिओ 2 वर्षाच्या पूर्वीचा आहे म्हणते, असं व्हिडिओच्या माध्यमातून मला समजलं, कमेंटच्या माध्यमातून समजलं. पण हा व्हिडिओ कितीही पूर्वीचा असेल तर अशा पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर आले पाहिजे नाही. आणि अशा पद्धतीचे भिक्षूंनी सतर्क राहावे की आरक्षाच्या मागे लागून स्वतःची लाय चाटू नका आणि स्वतःचा आत्मसन्मान गिरवी ठेवू नका. हे माझं मत आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म दिला जगाला, दिला ना. मग मलाही सांगा, जो बौद्ध धर्म बुद्धांचा आहे, समतेचा आहे, शांततेचा आहे, आणि तुम्ही तिथं आपला बुद्धाचं ना कार्य करता तुम्ही हिंदू आणि तुम्ही तिथं जय श्रीराम असे म्हणून राहिले असाल तर तुम्हाला बौद्ध भिक्षू बनण्याची लायकीचे लोक नाही आहात. तुम्ही समाज कंटक आहात. आरक्षाचे पिल्ले आहेत, आरक्षाचे गु खाणारे लोक असेल, आरक्षाचे गु खाणारे भिक्षू असेल, असे नाही, हाच नाही, असे कितीतरी लोक असेल बौद्ध धर्मामध्ये, असे कितीतरी लोक असेल अजूनही आरक्षाचे पिल्ले असेल, आरक्षाचे गु चाटणारे लोक असेल, लाय चाटणारे लोक असेल. बरोबर नाही काय? अशा लोकांशी सावध राहावं आणि अशा लोकांना लगेच भीमटोला दिल्याशिवाय राहू नका. कळलं का? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय माताजी जाऊ, जय महारामाई.